जनतेचा हक्काचा आवाज। सूर्यघर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलर गाव ही भूमिका घेऊन फलटण शहरातील आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे। फलटण शहर भाजप आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक पाहता या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चाच्या 80% कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्याच वेळी 1 किलोवॅटला 30,000 रुपये सबसिडी, 2 किलोवॅटला 60,000 रुपये सबसिडी आणि 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत 78,000 रुपये सबसिडी दिली जाणार आहे। ही सबसिडी नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे। ही सबसिडी मिळवून देणे, त्यांचं लाईट बिलचं MSEB मधलं काय असेल ते काम करणे, ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे, हे सगळं काम एकाच ठिकाणावरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्याकडनं करून घेतोय। त्याचे मयूर जठार आणि विशाल लोखंडे हे या ठिकाणी असणार आहेत। याचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय सुद्धा आपण उपलब्ध केली आहे। या पॅम्पलेटवर मागं QR कोड आहे। जेव्हा QR कोड स्कॅन केला की फॉर्म भरायची लिंक ओपन होते। ती लिंक ओपन झाली की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी व्हायचा आहे, फायदा घ्यायचा आहे, त्यांनी फलटण शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज पतसंस्थेच्या समोर मेटकरी कॉम्प्लेक्समध्ये तिथं सकाळी ते दुपारी 1 किंवा माझं जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे शुक्रपेठमध्ये तिथं दुपारी 3 ते 5 या वेळेत यायचं आहे। त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे। जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढा पेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे। हा 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाची परतफेड असेल आणि याला 25 वर्षाची 27 वर्षाची वॉरंटी आहे, 30 वर्षाची वॉरंटी आहे आणि 12 वर्ष प्रोडक्ट वॉरंटी आहे आणि रिमेनिंग 27 वर्ष परफॉर्मन्स वॉरंटी आहे। 12 वर्ष प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी 12 वर्ष आहे आणि त्याचं परफॉर्मन्स आपण म्हणतो वर्षभर चालेल, 2 वर्ष चालेल, पण 30 वर्ष चालण्याची त्याची 27 वर्ष चालण्याची त्याची वॉरंटी आहे। यामध्ये सर्वात कमी दर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स चालते, त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय। त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरचं काम करून घेणार आहे। यासाठी लागणारे कागदपत्र आणि या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जावी। माझी प्रेस म्हणजे ठोकाठोकीची प्रेस, एवढीच आजपर्यंत जो इतिहास आहे तो बदलून आवाज कमी करावा आणि नाही लावत ती भूमिका न ठेवता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन सर्वसामान्यांचं काम झालं पाहिजे, सर्वसामान्यांना योजना पोहोचल्या पाहिजेत। या भूमिकेतनं लाडकी बहीण योजनेचं सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे 800 महिलांचे फॉर्म आपण भरले। या 800 पैकी माझ्या माहितीप्रमाणे 1-2-4 सोडले तर सगळ्याचे पैसे आलेले आहेत। आता जे 2-4 राहिले त्यांचं लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये KYC केलेलं नाही, अशांचे फक्त राहिलेले आहेत। त्यानंतर वयश्री योजना तर एक्सक्लुझिव्हली पहिल्यांदा आपण आणली तालुक्यामधली आणि आपण फॉर्म भरले, साधारण 1000 फॉर्म त्याचे भरलेले आहेत वयश्री योजनेचे। तालुक्यातल्या काही लोकांनी भरलेल्यांना पैसेही आलेले आहेत। वयश्री योजना यशस्वी झाल्यानंतर बांधकाम कामगारमध्ये सुद्धा आपण विनामूल्य आणि मोफत भांडी दिलेली आहेत। खासदार साहेबांनी 4000 लोकांना दिली आहेत। फलटण शहर भाजपच्या माध्यमातून 200 लोकांना माझ्या वार्डातल्या प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधल्या मी दिलेली आहे। या योजनेमध्ये प्रभाग क्रमांक 10 आणि 11ला शासनाचे 30,000 रुपये सबसिडी आहे। त्याच्यामध्ये व्यक्तिगत अनुक्षा 2,000 रुपये टाकून ती 32,000 प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधल्या 2,000 रुपये एक्स्ट्राची सबसिडी देणार आहे। माझी विनंती राहील की कुठेतरी याची चौकटीत याची नोंद घ्यावी आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी। 2,000ची जादाची सबसिडी वॉर्ड क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक 10 आणि
या योजनेमध्ये फायदा काय होणार आहे तर तुमची लाईट ही सोलर जनरेटेड लाईट होणार आहे. तुम्हाला सोलरची लाईट असल्यामुळे लाईट बिल फक्त जे मीटर भाडे आहे तेवढंच 100 रुपये 125 रुपये जे आहे तेवढंच येणार आहे. आणि तुमची जादा लाईट झाली आणि ते जर तिकडे जमा राहिली तर तुमचे तेही पैसे पुढच्या वर्षापासून कमी होत जातात. पुढच्या ह्याच्यापासून ते कमी मायनस मध्ये दिसत जातात. आणि ह्याचं बिलिंग सायकल जे असतंय ते 31 मार्च ते 1 एप्रिल, 1 वर्षामध्ये तुम्ही वापर आणि केलेला वापर कमी जास्तीचा वापर दिसून येतो. जे ISI मार्क असलेलं जे प्रोडक्ट आहे चॅनल पॅनल आहे त्याचे तेच पॅनल आपण वापरणार आहे. DCR पॅनल म्हणजे जे कंपनी अप्रूव्ड आहे त्याच्या सबसिडीसाठी त्यालाच आपण या ठिकाणी वापरणार आहे. वास्तविक पाहता दुसरी प्रेस राजकीय जी आहे ते आपण घेऊयात नंतर 1-2 दिवसांनी. 2 विषय आहेत राजकारणामधले. एक आहे नगरपालिकेचे संबंधित, त्याची फक्त ओझरती माहिती तुम्हाला देतो. नगर परिषदेकडून एक जिझिया कर सर्वांवर लागू केलेला आहे. त्या कराच्या विरोधात आपण येणारे प्रेस घेतोच आहे 1-2 दिवसात. आणि दुसरी म्हणजे फलटण शहरात एका शैक्षणिक संस्थेने नदी पात्रात केलेलं अतिक्रमण याबाबत पण मी सर्व कागदपत्र माझ्याकडे आलेले मध्येच घेत होतो पण कागदपत्र पोचली नव्हती. आज सगळे कागदपत्र सही शिक्क्यानिशी मिळालेली याची प्रेस घेऊ अचानक मिळाले त्यामुळे माझाही त्याच्यावरचा पूर्ण स्टडी नाहीये. पण 1 ते 2 दिवसात त्याचाही भांडाफोड नक्की करू. माझी विनंती राहील की ह्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आपण जास्तीत जास्त मदत करा. कारण लोकांचं जर वीज बिल माफ झालं तर एक प्रकारे तुम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करणार आहे. 1000 रुपये 2000 रुपये लाईट बिल येतात ते वाचणार आहे. महबूबाई मित्र मंडळ आणि खासदार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 3 सप्टेंबर रोजी उमाजी नाईक चौक मधुजा हायस्कूल समोर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमालाही आपण सर्व पत्रकार मित्रांनी उपस्थित राहावे अशी मी महबूबाईंच्या वतीने आणि फलटण शहर भाजपच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.